नमस्कार, मी अजिंक्य भातंब्रेकर. तुम्ही पाहताय लोकशाही मराठी. महाराष्ट्र लाईव्ह मध्ये महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा घेण्याआधी आत्ताच्या टॉप हेडलाईन्स पाहूया. पंतप्रधान मोदी उद्या 4 महत्त्वाच्या बैठका घेणार. दहशतवादी हल्ल्यानंतर पुढे काय कारवाई करायची याची आखणी करण्यासाठी बैठकांचं सत्र. पहलगाम हल्ल्याचं पाकिस्तान आर्मी कनेक्शन. हाशिम मुसा उर्फ आसिफ फौजी पाकिस्तानी सैन्य दलात कमांडो. मुसाकडून दहशतवाद्यांना प्रशिक्षण. पहलगाम दहशतवादी हल्ल्यात महाराष्ट्रातल्या मृतांच्या नातेवाईकांना 50 लाखांची मदत आणि शासकीय नोकरी देणार. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची कॅबिनेटमध्ये घोषणा. पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर संसदेचं विशेष अधिवेशन बोलावण्याची विरोधकांची मागणी. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगेंचं पंतप्रधान मोदींना पत्र. काश्मीरमधल्या 87 पैकी 48 पर्यटन स्थळं पर्यटकांसाठी बंद. इतर ठिकाणी चोख बंदोबस्त. पहलगाम दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर सरकारचा निर्णय. शिंदे समितीकडून चौथा अहवाल राज्य शासनाकडे सुपूर्द. मराठा समाजाच्या 58 लाख कुणबी नोंदी मिळाल्याची माहिती. तर सरकारनं हा चौथा अहवाल स्वीकारू नये, लक्ष्मण हाकेंची मागणी. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.